सगळ्यांना आवडणारे म्हटलं म्हणजे दहीवडे. दहीवडे अतिशय कापसासारखे मऊ लुसलुशीत घरी कसे करायचे, बाहेरचे महागाचे खाल्ल्यापेक्षा घरीच तुम्ही करा आणि पोटभर खा, असा हा नाश्ता आहे आणि अतिशय सुंदर होतात, मऊ लुसलुशीतसुद्धा झालेला आहे. त्याची पूर्ण रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. इथे उडदाची सोला घ्यायचा. उडदाचा सोला मी 4 ते 5 तास पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचा आहे आणि नंतर मग त्यातलं पाणी काढून आपल्याला निथरून घ्यायचं आहे. इथे उडदाचा सोला पूर्ण धुवून झालेला आहे आणि नंतर काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे. आता मी 2 वेळा इथे बारीक करणार आहे कारण जास्त आहे आणि थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं. पाणी एकदम खूप टाकायचं नाही, 2 ते 3 चम्मचच टाकायचं आणि त्याचं सांगितलं आणि नंतर काय करायचं, आपल्याला पूर्ण फिरवून घ्यायचं. अतिशय मऊ आणि सॉफ्ट असा त्याचा आपल्याला लगदा करून घ्यायचा आहे. एकही डाळ त्याच्यामध्ये जाडसर असायला नको, म्हणजे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता पूर्ण बारीक झालेलं आहे आणि एका पॉटमध्ये मी काढून घेणार आहे. अशाच प्रकारे जी आता उरलेली जी डाळ होती ना, तीसुद्धा डाळ मी तशीच बारीक करून घेणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दहीवडा करून दाखवणार आहे. आपण बाहेर तर नेहमीच खातो, परंतु घरचे दहीवडे अतिशय सुंदर होतात आणि पोटभर खायला भेटतात. फक्त त्याची करण्याची टेक्निक अशी एक वेगळी आहे. आता तोपर्यंत काय करायचं, डाळ तर माझी बारीक झालेली आहे, परंतु चिंचसुद्धा मी पाण्यामध्ये भिजवली आणि त्याचं आपल्याला पाणी टाकून गर काढून घ्यायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे. गाळल्याने काय होते, वरचा जो घाण असते ना ते निघून जाते आणि बिया वगैरे असल्या तरी त्यासुद्धा निघून जातात, म्हणजे असं प्लेन होते. म्हणून चिंचेची चटणी आता इथे करून दाखवणार आहे गोड आंबट. त्याच्यामध्ये बारीक गूळ टाकायचा, तिखट टाकायचं, धनेपूड टाकायचं आणि नंतर मीठ टाकायचं. आपल्याला सगळं साहित्य टाकून झाल्यानंतर त्यामध्ये शेवट आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार आणि उकळायला ठेवायचं. आता जसं आपल्याला घट्ट लागेल त्याप्रमाणे आपल्याला तिथे उकळून घ्यायचं आहे. आणि ही चटणी मी तुम्हाला मागेसुद्धा एक वेळा सांगितली होती एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता हिरवी चटणी करून घेणार आहे. हिरवी चटणीला मी फक्त कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे 2च साहित्य वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकणार आहे. पण तुमच्याकडे जर पुदिना जर असेल ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये अवश्य पुदिना टाका, कारण माझ्याकडे नव्हता म्हणून मी काही टाकला नाही. आणि नंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि पाणी टाकून आपल्याला फिरवून घ्यायचे. अतिशय सिंपल पद्धतीने ही हिरवी चटणी आहे. हिरवी चटणी अवश्य करा, कारण हिरवी चटणीशिवाय दहीवड्याला टेस्ट येत नाही, म्हणून हिरवी चटणी करायची. आता हिरवी चटणी पण झालेली आहे आणि चिंचेची सुद्धा गोड आंबट चटणी तीसुद्धा आपली झाली. आता दोन्ही आपलं झाले, आता बाजूला ठेवलं आहे. आता तोपर्यंत काय करायचं, उडदाची डाळ आपली पूर्ण बारीक झाली. आता त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आपल्याला आणि धणे पावडर टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. आणि चमच्यानीच पहिले आपल्याला पूर्ण घोटून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं, हाताने घोटायचं. जेवढं तुम्ही चांगली घोटाल ना, तेवढी ती काय होते, हलकी होते. आणि हलकी झाल्यामुळे मग बोंड कसे अतिशय सुंदर निघतात दहीवड्याचे. म्हणून आपल्याला असं पूर्ण हाताने चांगली फिरवून घ्यायचं आहे. तर इथे व्हिडिओ मी थोडासा जास्त मोठा घेतलेला आहे आणि हलकी कशी समजायची म्हणून त्याचं एक टेक्निक आहे. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं टाकायचं. ती जर वरतं तरंगली समजायचं की आपली डाळ चांगली हलकी झालेली आहे. आता एका साईडला तेल गरम करायचं, तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर कमी आचेवर आपल्याला बोटाच्या साहाय्याने आपल्याला असं गोलसर आपल्याला टाकायचे आहे बोंड, तरच ते बोंड चांगले निघतात. आणि तेल बघूनच आपल्याला त्यामध्ये ते बोंड सोडायचे आहे. 6 किंवा 7 एकमेकाला चिपकतात. आपल्याबरोबर आपल्याला पलटायचे नाही, थोड्या वेळाने पलटायचे आणि नंतर काय करायचं, चांगले लालसर होऊ द्यायचे. मग मध्यम मिडियम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे, कारण आतमधून सुद्धा चांगले तळून घ्यायला हवे. मग नंतर निथरून घ्यायचं तेल आपल्याला. एका ताटामध्ये काढायचं. बघा इतके सुंदर होतात आणि खूप खुसूर आणि खुसखुशीत झाले आहे. आता नंतर आपल्याला दही लागेल. दही आता गोड आंबट दही आपला इथे करायचं आपल्याला, तर त्यासाठी दही आता पाहिजे तसं आपल्याला दही घ्यायचं आहे. तुम्ही रईने सुद्धा घोटू शकता. त्यामध्ये फक्त आपल्याला साखर टाकायची आहे. आता ताजं फ्रेश दही घ्यायचं. दही इथे जास्त आंबट घ्यायचं नाही,
म्हणून इथे मी फ्रेश दही असल्यामुळे इथे जास्त काही साखर टाकली नाही, 2 ते 2.5 चम्मच साखर टाकली आणि थोडं मीठ टाकायचं, बाकी काही टाकायचं नाही. आधी गरम पाणी केलेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं, कोमट पाणी करायचं आणि मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण दहीवडे काढून टाकले होते ना बोंड, ते बोंड आपल्याला त्यामध्ये टाकायचे आणि 2 मिनटं मुरू द्यायचे आणि हलक्या हातानेच मग काय करायचं, पिळायचं, खूप पिळायचं नाही, नाहीतर ते काय होईल, चपटे होऊन जातील. म्हणून हलक्या हाताने आपल्याला पिळायचे आहे. अशा प्रकारे सर्व बोंड मी पाण्यामध्ये टाकणार आहे आणि नंतर पिळून घेणार आहे. आता आपलं दहीसुद्धा चांगलं घोटलेलं आहे. जेवढं तुम्हाला पातळ लागेल त्याप्रमाणे, पण शक्यतो इतकंच आपण ठेवायचं. आता प्लेट सर्व्हिसिंग कशी करायची, त्यामध्ये बोंड ठेवायचे, नंतर आपल्याला दही टाकायचं आहे, जे घोटलेलं दही, तिखट टाकायचं, धणेपूड टाकायचं, जिरेपूड टाकायचं, आपल्याला शेव टाकायची वरून आणि हिरवी चटणी केलेली आहे, हिरवी चटणी टाकायची आणि नंतर आपल्याला गोड आंबट चटणी चिंचेची टाकायची. बघा, अतिशय सुंदर आणि छान असा दहीवडा झालेला आहे. कोणालाही आवडेल आणि कोणीसुद्धा 1 सोडून 10 दहीवडे खाऊ शकते, इतके सुंदर झालेले आहे. नक्की तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.